नित्य स्वामी दर्शन 23 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांची कृपा झालेली ही भक्त मंडळी कर्तृत्व संपन्न असतात. त्यांच्यापाशी गुणांचा अपरंपार साठा असतो. हेवा वाटावा असे अप्रतिम आयुष्य वस्तुतः ते जगत असतात. भोवतीच्या माणसांना याची जाणीव झाल्यामुळे लोक त्यांचे कौतुक करू लागतात, त्यांचा सन्मान करायला जातात. तेव्हा ही स्वामी भक्त मंडळी विलक्षण संकोचतात. कुणीतरी आपले कौतुक करत आहे हे अनुभवल्यावर ह्या स्वामी भक्तांचा जीव अक्षरशः घाबराघुबरा होतो. सन्मान लाभला की त्यांना मोठ्या संकटात सापडल्यासारखे होते. मोठेपणाचा स्पर्श झालेला सुद्धा त्यांना आवडत नाही. किंबहुना हे स्वामी भक्त मोठेपणाचा स्पर्श चुकून सुद्धा होणार नाही याची काळजीच घेतात. अशा स्वामी भक्तांचे स्वभाव वैशिष्ट्य असे असते की आपल्या परमभक्तीची कुणीही नोंद घेत सन्मान केला तर त्यांना ह्या बाह्य सन्मानाचे ओझे वाटू लागते. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाय गावी, हा अमुक ऐसी नोहावी, सेची लोका. ज्ञानेश्वरी 13:188. ही स्वामी भक्ती एवढ्या टोकाला पोहोचलेली असते की आपल्याविषयी उत्कट असा पूजाभाव प्रकट होतो आहे हे त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहू नये असे वाटते. आपली कीर्ती आपल्या कानांनी ऐकायला त्यांना आवडत नाही. आपण कुणी स्वामी साक्षात्काराचे भाग्यवान पुण्यपुरुष आहोत हे समष्टीला कळू नये, कुणाला आपली आठवणसुद्धा असू नये असे त्यांना सतत वाटत असते. ह्याचे महत्त्वाचे मुख्य कारण म्हणजे एकदा का स्वकीर्ती ऐकायची माणसाला सवय लागली की स्वामी नामाची साधना विस्कटते आणि आपलेच नाम मनात घुमू लागते. आपल्यावरच लोकांच्या कौतुकाचा वर्षाव व्हावा हा विचार मनात मग वाढू लागतो. मुख्य म्हणजे स्वामी भक्त हे कधीच कुठल्याच गोष्टींसाठी लालचावलेले नसतात. म्हणून तर अशा परमभक्तांभोवती स्वामी नाम झंकारत राहते. कीर्ती आणि प्रसिद्धीपासून शेकडो कोस दूर उभे राहिल्याशिवाय स्वामी दर्शन होतच नाही, एवढे तुम्ही लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.